दिवसापूर्वी ज्याला मी बाजार बुणगा म्हटलं, नागपूरमध्ये येऊन गेले. कोण येऊन गेले? काय त्यांचं दुर्दैव असं आहे, 1-2 महिन्यापूर्वी पुण्यात येऊन गेले. थोड्या दिवसांनी माझा नेमका पुण्यातच कार्यक्रम ठोकला. तिकडे मला म्हणाले होते औरंगजेब फॅन क्लबचे संस्थापक उद्धव ठाकरे. म्हटलं मी औरंगजेब फॅन क्लबचा संस्थापक असेल तर तुम्ही अमित शहा नाही, तुम्ही अब्दाली आहात. अब्दाली, अहमद शाह अब्दाली. आणि 4 दिवसापूर्वी नागपुरात येऊन गेले बंद दाराड. काय? उद्धव ठाकरेला संपवा, शरद पवारांना संपवा, त्यांचा पक्ष फोडा, कार्यकर्ते फोडा, बूथ लेवलवरचे कार्यकर्ते फोडा. अमित शहाजी, हे बंद दाराडचे धंदे तुमचे सोडा. हिम्मत असेल तर इकडे मैदानात या, शिवरायाच्या साक्षीने आम्हाला संपवण्याची भाषा करून दाखवा. जे मी नागपूरला, जे पुण्यात मी बोललो होतो की हे येतात बाजार बुणगे उपरे आणि छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्राला गुलाम बनवण्याची भाषा करतात. शिवसेना संपवा. अरे संपून दाखवा, हिम्मत असेल तर या. तुमच्या किती पिढ्या उतरतात ते बघतो मी. का शिवसेना संपवायची? आम्ही तर तुमच्याच बरोबर होतो. आज माझ्यासोबत सगळे काँग्रेसचे खासदार, काँग्रेसचा आमदार, माझे सगळे मंत्रिमंडळातले सहकारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहेत. पण आम्ही तुमच्यासोबत होतो ना, भाजपच्या बरोबर. 25-30 वर्ष आम्ही हिंदुत्व 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 म्हणून तुमच्यासोबत राहिलो. मग हिंदुत्वधारी आम्ही असताना, हिंदुत्ववादी असताना असं 19 साली तर सोडा, 2014ला काय घडलं होतं की अचानक तुम्ही तुमचा तिकडे पंतप्रधान बसल्यानंतर एकनाथ खडसेंनी सांगितलेली गोष्ट आहे आणि खरी आहे. संध्याकाळी म्हणजे जेमतेम निवडणुकीला 15 दिवस असताना अचानक संध्याकाळी याच सुमारास किंवा 6-6:30चा सुमार असेल, एकनाथ खडसेंचा फोन आला. जागा वाटप अंतिम टप्प्यात आला होता. 1-2-5 जागा इकडे तिकडे राहिल्या होत्या. पण खडसेंचा फोन आला, उद्धवजी आता म्हणे बस झालं, आम्हाला नाही वाटत आता आपली युती पुढे टिकावी. म्हटलं काय झालं? म्हटलं 2-4 जागांचा प्रश्न संपून टाकू. नाही बस म्हणे, मला आता वरनं सांगण्यात आलेलं आहे की आता आपली युती तुटली. युती तुटली? ठीक आहे. 15 दिवसात युती तोडून टाकल्यानंतर एकटी शिवसेना लढली आणि 63 जागा निवडून आल्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. 63. मग त्याच्यानंतर यांना कळलं, कारण सगळं गिळायला पाहिजे होतं. गिळायचंय, महाराष्ट्र गिळायचंय म्हणून शिवसेना नको, महाराष्ट्र गिळायचा आहे म्हणून शरद पवारजी नको. पण हा महाराष्ट्र शिवरायाचा महाराष्ट्र आहे, असं तसं नाही जाणार. गिळायचा प्रयत्न केला तर जो प्रकार अफजल खानाच्या बाबतीत महाराजांनी केला होता तो गिळण्याचा प्रकार तुम्ही करून बघा. नाही तुमचा राजकारणातला कोथळा ही वाघ नख माझी बाहेर काढतील तर बघा. ही आमची शिवरायाची वाघ नख आहेत. आम्ही म्हणजे काय मुनगट्टीवर नाहीत. बोलतात काय, करतात काय, जातात कुठे. वाघ नख असतील तर ही सगळी वाघ नख आहेत जी स्वाभिमानी आहेत, महाराष्ट्र प्रेमी आहेत. मग त्यांनी युती तेव्हा तोडली होती. 19 साली पुन्हा तेच केलं. मग तुम्ही युती तोडलीत तेव्हा मी हिंदू होतो की नव्हतो? मग काँग्रेस सोबत मी गेलो तेव्हा मी अचानक हिंदुत्व कसं काय सोडलं? 25-30 वर्ष राहून म्हणे शिवसेनेची आता काँग्रेस झालेली आहे. 30 वर्ष तुमच्या सोबत राहून शिवसेनेची भाजपा नाही झाली तर आता या 2-3 वर्षामध्ये शिवसेनेची काँग्रेस मी व्हायला देईन?